आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेल्या एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणले आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. होय, आपण बोलत आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक हलक्यात घेऊ नका, ही चूक अजिबात करू नका. अवचेतन मनावर लिहिलेले हे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम पुस्तक मानले जाते. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग पूर्वेकडील देशांच्या धर्मांचा अभ्यास करण्यात घालवला. त्यांच्या संशोधनासाठी ते अनेक वर्षे भारतातही राहिले. जगातील सर्व प्रमुख धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनाही ठामपणे समजले की संपूर्ण सृष्टीत एक प्रचंड शक्ती कार्यरत आहे आणि ती शक्ती आपल्या आतच आहे. या शक्तीला त्यांनी अवचेतन मनाची शक्ती असे नाव दिले. या व्हिडिओमध्ये आपण या शक्तीबद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाची ही जादुई शक्ती वापरायला शिकता तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात. तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता ते सर्व साध्य करू शकता. तुम्ही ज्या प्रत्येक ध्येयापर्यंत पोहोचू इच्छिता तिथे पोहोचू शकता. तुम्ही इतके पैसे कमवू शकता की ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. या पुस्तकात एकूण 20 अध्याय आहेत जे आपल्याला यशाच्या शिडीवर नेऊ शकतात. हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला आणि आयुष्यात अंमलात आणला तर कोणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकणार नाही अशी मी खात्री देतो. अध्याय पहिला. तुमच्यात एक प्रचंड खजिना दडलेला आहे. तुम्हाला माहीत आहे का की चुंबक लावलेला लोखंडाचा तुकडा स्वतःच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो, पण त्यातून चुंबक काढून घेतल्यावर तो एक काडीही उचलू शकत नाही. त्याचप्रमाणे या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक, असे लोक ज्यांच्याकडे चुंबकीय शक्ती असते, जे विश्वासाने भरलेले असतात, ज्यांना खात्री असते की आपण यशस्वी होणार आहोत. आणि दुसरे, असे लोक जे नेहमी घाबरलेले असतात, शंकेखोर असतात आणि प्रत्येक गोष्टीत भीती बाळगतात. असे लोक आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. तुम्हीही चुंबकीय व्यक्तिमत्व बनू शकता. फक्त इतिहासातील सर्वात मोठे रहस्य समजून घ्यावे लागेल, अवचेतन मनाची शक्ती. तुमचा मेंदू एक असला तरी त्याचे 2 वेगवेगळे भाग आहेत. दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे. एक भाग म्हणजे जाणीव मन, कॉन्शियस माइंड, आणि दुसरा म्हणजे अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. बाहेरून जे दिसते, वर्तनात जे दिसते ते जाणीव मन आहे आणि आत खोलवर कार्य करणारे जे दिसत नाही ते अवचेतन मन आहे. जाणीव मन आणि अवचेतन मनाचा संबंध समजण्यासाठी एक गोष्ट सांगितली आहे. महान ऑपेरा गायक एनरिको कारुसो आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला स्टेजवर जाण्याला खूप घाबरत असे. घशाच्या भीतीमुळे त्याचे स्नायू जड झाले, अंगाला घाम फुटला आणि तो घाबरून स्टेजच्या मागे गेला. हजारो लोकांसमोर गायचे होते, पण भीतीने तो म्हणाला, मी गाऊ शकत नाही, लोक माझी थट्टा करतील. तो परत जाणार इतक्यात थांबला आणि स्वतःलाच ओरडून म्हणाला, भीती, इथून निघून जा. आणि तो पुन्हा आत्मविश्वासाने स्टेजवर गेला. जेव्हा जाणीव मन भीती, तणाव आणि चिंतेने भरते तेव्हा नकारात्मक भावना अवचेतन मनात उतरतात. अशा वेळी तुम्हीही कारुसोप्रमाणे धैर्याने स्वतःला सांगा, मी पूर्ण नियंत्रणात आहे, मी हे सहज करू शकतो. असे केल्यावर अवचेतन मन शांततेने, उत्साहाने भरते आणि तुम्हाला अपेक्षेपलीकडचे परिणाम मिळतात. तुमचा मेंदू म्हणजे एक बाग आहे आणि तुम्ही तिचे मालक आहात. त्या बागेत जे बी पेराल तेच उगवणार. काटे पेरले तर द्राक्ष मिळतील का? तसेच आपल्या विचारांची बीजे आपण दिवसभर मनात पेरत असतो. अवचेतन मन चांगले वाईट यात फरक करत नाही. जाणीव मन जे विचार करते त्यालाच ते प्रत्यक्षात आणते. म्हणूनच सकारात्मक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर इतकी रागावलेली असते की तिचा राग हळूहळू टोकाला जातो आणि तिला त्या व्यक्तीला मारून टाकावेसे वाटू लागते. ती व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतःलाच म्हणत राहते, मी त्याला मारून टाकीन, मी त्याचा खून करीन. अशा प्रकारे हे शब्द सतत बोलल्यामुळे ते विचार त्या व्यक्तीच्या अवचेतन मनावर खोलवर कोरले जातात. अवचेतन मन जणू मालकाची आज्ञा पाळायची असे समजून अशा परिस्थिती निर्माण करते की एक दिवस ती व्यक्ती प्रत्यक्षात खून करण्यापर्यंत पोहोचते. आता खून करणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. मग अवचेतन मनाने त्याला का थांबवले नाही? कारण अवचेतन मन चांगले वाईट यात फरक करू शकत नाही. जाणीव म्हणजे विचार करते, योग्य असो वा अयोग्य, अवचेतन मन फक्त त्यालाच प्रत्यक्षात आणण्याचे काम करते.
त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी जर परीक्षेत पहिला यायचा असेल आणि तो स्वतःला सतत म्हणत राहिला, मी पहिला येणारच, आणि हा विचार वारंवार त्याच्या अवचेतन मनावर ठसवला, तर त्याचे अवचेतन मनही म्हणते मालकाची आज्ञा पाळायची, आणि अशा परिस्थिती तयार करते की तो विद्यार्थी इतकी मेहनत करतो की तो प्रत्यक्षात परीक्षेत टॉप करतो. अवचेतन मन तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता ते प्रत्यक्षात आणू शकते. म्हणूनच तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार महत्त्वाचा आहे. फक्त असेच विचार मनात ठेवा जे तुम्हाला शक्ती आणि आत्मविश्वास देतात, आणि जे मनाला कमकुवत करतात असे नकारात्मक विचार आत येऊ देऊ नका. अध्याय 2. तुमचा मेंदू कसा काम करतो. जाणीव मन हे जणू जहाजाच्या कप्तानासारखे असते. इंजिन रूममध्ये बसलेले कर्मचारी जे बॉयलर, यंत्रे आणि उपकरणे चालवतात ते फक्त कप्तानाच्या आदेशांवर काम करतात. ते कुठे जायचे आहे, दिशा कोणती आहे हे त्यांना माहीत नसते. कंपास आणि इतर साधनांच्या आधारे कप्तान जे आदेश देतो तेच ते अंधपणे पाळतात. आदेश चुकीचे असोत किंवा अपूर्ण असोत तरीही ते प्रश्न न विचारता पाळले जातात, जरी जहाज डोंगरावर आपटले तरी, कारण त्यांचे काम फक्त आदेश पाळणे असते. याचप्रमाणे तुमचे जाणीव मन हे तुमच्या जीवननौकेचे कप्तान आणि मार्गदर्शक आहे. जाणीव मन जे काही बरोबर मानते आणि ज्यावर विश्वास ठेवते ते अवचेतन मन कोणताही प्रश्न न विचारता स्वीकारते. ते योग्य आहे की अयोग्य याची त्याला पर्वा नसते. तुम्ही जाणीव मनाने एखादे वाक्य किंवा शब्द सतत पुन्हा पुन्हा म्हणत राहिलात तर अवचेतन मन ते स्वीकारते आणि ते सत्यात उतरवते, ते सकारात्मक असो वा नकारात्मक. जेव्हा तुम्ही वारंवार नकारात्मक वाक्य बोलता, जसे की हे फार कठीण आहे, मला जमणार नाही, मी हुशार नाही, मी निरुपयोगी आहे, मी श्रीमंत होऊ शकत नाही, तेव्हा अवचेतन मन हे शब्द स्वीकारते आणि अगदी तशाच परिस्थिती निर्माण करते ज्यामुळे ते काम खरोखरच कठीण होते. जोपर्यंत तुम्ही म्हणत राहता, मी ही गाडी घेऊ शकत नाही, मी युरोपला जाऊ शकत नाही, मी हे घर किंवा कपडे घेऊ शकत नाही, तोपर्यंत तुमचे शरीर आणि मन तुमच्या नकारात्मक आदेशांचे पालन करतात आणि तुम्ही आयुष्यभर अभावात जगता. पण जर तुम्ही उलट असे म्हणाल, हे खूप सोपे आहे, मी खूप हुशार आणि बुद्धिमान आहे, मी नक्की श्रीमंत होणार, मी ही गाडी घेऊ शकतो, मी युरोप टूरला जाऊ शकतो, तर अवचेतन मन हे सत्य म्हणून स्वीकारते आणि कोणताही प्रश्न न विचारता अशा परिस्थिती तयार करते की तुम्ही ते साध्य करता. हे थोडे विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. एका तरुण गायिकेला गाण्याच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. तिचा आवाज खूप गोड होता, पण ती सलग 3 वेळा ऑडिशनमध्ये नापास झाली. कारण प्रत्येक वेळी मुलाखतीआधी ती स्वतःला म्हणत असे, लोकांना माझा आवाज आवडणार नाही, माझी निवड होणार नाही, मला खूप भीती वाटते. तिच्या अवचेतन मनाने हे नकारात्मक विचार स्वीकारले आणि तिला तसाच अनुभव दिला. ती नापास झाली. नंतर तिने आपली भीती अशा प्रकारे दूर केली. दिवसातून 3 वेळा ती एका खोलीत जाई, खुर्चीवर बसून शरीर सैल सोडत असे, डोळे बंद करून मन आणि शरीर शांत करत असे. त्यानंतर ती स्वतःला म्हणू लागली, माझा आवाज खूप मधुर आहे, मी खूप छान गाते, मी पूर्णपणे तयार आहे, मी आत्मविश्वासाने गाणार. ती हे शब्द शांत आणि ठाम आवाजात पुन्हा पुन्हा म्हणत असे. प्रत्येक वेळी 5 ते 10 वेळा हे विधान ती म्हणत असे. महिन्याच्या शेवटी तिचा आत्मविश्वास पूर्णपणे परत आला आणि ती नव्या उत्साहाने ऑडिशनमध्ये यशस्वी झाली. ती तयार झाली आणि जेव्हा तिला पुन्हा ऑडिशनसाठी बोलावण्यात आले तेव्हा तिने अतिशय मधुर आवाजात गाणे गायले आणि तिची निवड झाली. आयुष्यात कधीही अशी परिस्थिती आली तर ही टेक्निक 100% वापरा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अध्याय 3. तुमच्या अवचेतन मनाची अद्भुत शक्ती. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स यांनी म्हटले आहे की जग हलवण्याची शक्ती तुमच्या अवचेतन मनात आहे. तुम्ही जे काही तुमच्या अवचेतन मनावर ठसवता ते पूर्ण करण्यासाठी अवचेतन मन आकाश पाताळ एक करते. म्हणूनच त्यात नेहमी योग्य आणि सकारात्मक विचारच भरा. अनेक वेळा तुम्हाला सकाळी 4 वाजता उठायचे असते. तुम्ही झोपण्याआधी 4 वाजताचा अलार्म लावता आणि झोपता. पण अनेकदा असे होते की अलार्म वाजण्याआधी काही मिनिटे किंवा सेकंदाआधी तुमची झोप आपोआप उघडते. असे का होते? कारण तुमचे अवचेतन मन खूप शक्तिशाली असते. झोपण्याआधी तुम्ही मनात ठरवता की मला उद्या 4 वाजता उठायचे आहे आणि ही गोष्ट अवचेतन मनात ठसते. त्यानंतर अवचेतन मन काम करायला लागते आणि अलार्म वाजण्याआधीच तुम्हाला जागे करते. हीच टेक्निक तुम्ही मोठ्या यशासाठी वापरू शकता. दररोज रात्री झोपण्याआधी पलंगावर झोपा, शरीर रिलॅक्स करा, डोळे बंद करा आणि तुमच्या अवचेतन मनाला सूचना द्या. या सूचना तुम्हाला जे हवे आहे त्याबद्दल असाव्यात. उदाहरणार्थ तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला असे म्हणा, मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, माझा व्यवसाय खूप चांगला चालला आहे, मला भरपूर पैसा मिळत आहे, मी सुखी, समाधानी, शक्तिशाली आहे, माझ्या आयुष्यात प्रेम, शांती, समृद्धी आणि आनंद आहे. हे सतत 21 दिवस करा. त्यानंतर ही सवय बनेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल असे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडायला लागतील. ज्या गोष्टींची तुम्ही कल्पनाही केली नसेल त्या घडू लागतील.
तुमचे अवचेतन मन आनंद, समृद्धी, प्रेम, उत्साह अशा विचारांनी भरून टाका. याचा परिणाम असा होईल की तुमच्या मनात घर करून बसलेले नकारात्मक, विषारी विचार हळूहळू कायमचे निघून जातील. मात्र यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. एकदा ही सवय लागली की तुमचा प्रवास जमिनीवरून सिंहासनाकडे सुरू होईल. जसं पाणी पाईपमध्ये जाऊन त्याचा आकार घेते, तसंच आयुष्यही तुमच्या आतल्या विचारांवर अवलंबून असते. अध्याय 4. प्राचीन काळातील मानसिक उपचार. प्राचीन काळात आजच्यासारखी मोठी रुग्णालये नव्हती, तरीही लोकांचे आजार बरे होत असत. त्या काळी आजारांपासून मुक्त जीवन जगले जात होते. उपचारांचे ज्ञान मुख्यतः पुजारी आणि धार्मिक गुरूंनाच होते. लोकांचा विश्वास होता की देवाने त्यांना विशेष शक्ती दिल्या आहेत. हे पुजारी मंत्र, ताईत, अंगठ्या किंवा धार्मिक वस्तूंच्या सहाय्याने उपचार करत. एखादी व्यक्ती आजारी पडली की तिला या गुरूंकडे नेले जाई आणि फक्त मंत्र व ताईतांच्या मदतीने ती बरी होत असे. लेखक म्हणतो की रुग्ण फक्त मंत्र किंवा ताईतांमुळे बरे झाले नाहीत, तर त्यांच्या अवचेतन मनाच्या शक्तीमुळे बरे झाले. लोकांचा त्या गुरूंवर प्रचंड विश्वास होता. आता मी नक्की बरा होणार ही भावना त्यांच्या अवचेतन मनात ठसत असे आणि तो विचार प्रत्यक्षात उतरायचा. अध्याय 5. आधुनिक काळातील मानसिक उपचार. ज्या पद्धतीने प्राचीन काळात उपचार होत असत त्याच पद्धतीने आजही होतात. आज डॉक्टर आणि रुग्णालये आहेत, पण एक जुनी म्हण आहे, डॉक्टर जखम बांधतो पण देव बरा करतो. येथे देव म्हणजे अवचेतन मन. कोणताही डॉक्टर पूर्णपणे दावा करू शकत नाही की त्याने रुग्ण बरा केला. उपचार करणारी शक्ती एकच आहे, फक्त तिला वेगवेगळी नावे दिली जातात. निसर्ग, जीवनशक्ती, देव, सर्जनशील बुद्धी, पण ती सर्व अवचेतन शक्तीच आहे. एका रुग्णाची जीभ पक्षाघातामुळे बंद झाली होती. डॉक्टरांनी त्याला सांगितले की एक नवीन उपकरण आहे जे त्याला बरे करू शकते. डॉक्टरांनी प्रत्यक्षात फक्त थर्मामीटर तोंडात ठेवले, पण रुग्णाला वाटले की उपचार सुरू झाले आहेत. काही मिनिटांतच तो आनंदाने ओरडला की त्याची जीभ पुन्हा चालू झाली. अशाच प्रकारे एका तरुणीचा आवाज 4 आठवड्यांपासून बंद होता. डॉक्टरांनी तिला सुचवले की वीज उपचाराने आवाज परत येतो. प्रत्यक्षात कोणताही उपचार न करता फक्त सूचनेच्या प्रभावाने तिचा आवाज परत आला. या दोन्ही उदाहरणात औषध वापरले गेले नाही, तरीही रुग्ण बरे झाले, कारण त्यांच्या अवचेतन मनाने मी बरा होणार हे मान्य केले होते. यालाच प्लसिबो इफेक्ट किंवा विश्वास प्रणाली म्हणतात. वैज्ञानिक सांगतात की 11 महिन्यात आपल्या शरीरातील सर्व पेशी नव्याने तयार होतात. दररोज जुने पेशी मरतात आणि नवीन तयार होतात. म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून तुम्ही दर 11 महिन्यांनी नवीन होता. जर तुम्ही राग, मत्सर, द्वेष यांना पुन्हा पुन्हा मनात येऊ दिले तर त्यासाठी जबाबदार तुम्हीच आहात. जसं अंधार घालवण्यासाठी प्रकाश लागतो, थंडी घालवण्यासाठी ऊब लागते, तसंच नकारात्मक विचार घालवण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज असते. अध्याय 6. हवे तसे परिणाम कसे मिळवायचे. अवचेतन मनाशी संवाद साधण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे झोपण्याआधी आणि झोपेतून उठल्यानंतर लगेच. यावेळी अवचेतन मन सर्वात शक्तिशाली असते. नकारात्मक विचार त्यावेळी प्रभाव टाकू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करता आणि ती प्रत्यक्षात झाल्यासारखी भावना अनुभवता, तेव्हा अवचेतन मन ती इच्छा पूर्ण करते. आरोग्याची भावना ठेवल्यास आरोग्य मिळते, संपत्तीची भावना ठेवल्यास संपत्ती मिळते. आता सांगा, तुमची भावना काय आहे? कल्पनाशक्ती ही तुमची सर्वात मोठी अंतर्गत शक्ती आहे. चांगल्या आणि सुंदर गोष्टींची कल्पना करा. तुम्ही स्वतःला जसं कल्पता तशीच तुम्ही बनता. झोपण्याआधी वारंवार तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा, त्यावर विश्वास ठेवा आणि शांतपणे झोपा. एक दिवस त्या इच्छा प्रत्यक्षात उतरतील. जर आयुष्यात कोणतीही अडचण असेल तर झोपण्याआधी त्या समस्येचे उत्तर अवचेतन मनावर सोपवा. ते तुम्हाला योग्य उत्तर देईल. जर तुम्ही अजूनही हा मजकूर ऐकत असाल तर याचा अर्थ तुम्हाला आयुष्यात खूप पुढे जायचे आहे आणि अवचेतन मनाच्या शक्तीने यशाच्या शिखरावर पोहोचायचे आहे. पुढील मुद्दे आणखी महत्त्वाचे आहेत. अध्याय 7. धन आणि अवचेतन मनाची शक्ती. संपत्तीची जाणीव योग्य पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे. रोज झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटे हे 2 शब्द सतत मनात म्हणा. संपत्ती आणि यश या शब्दांमध्ये अफाट शक्ती आहे. हे शब्द अंगाई गीतासारखे सतत स्वतःशी म्हणा आणि त्याचे परिणाम पाहून तुम्ही चकित व्हाल. संपत्ती मोठ्या हिमकणांसारखी तुमच्याकडे वाहत येईल. लेखक सांगतो की एक अतिशय चिंताग्रस्त व्यापारी माझ्याकडे आला. त्याची विक्री आणि आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती.
मी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये शांत बसायला सांगितले आणि वारंवार हे वाक्य म्हणायला सांगितले, माझी विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. हे वाक्य रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर म्हणत राहिल्यामुळे त्याचे जागृत आणि अवचेतन मन एकत्र काम करू लागले. काही आठवड्यातच त्याला चांगले परिणाम मिळाले. तुम्हीही हीच पद्धत अवलंबू शकता. काही लोक म्हणतात मी प्रयत्न केला पण काहीच घडले नाही. असे यासाठी होते की काही मिनिटांतच ते भीतीच्या विचारात हरवून जातात आणि त्यांनी जाहीर केलेला सकारात्मक विचार स्वतःच नाकारतात. जसं सकाळी बी पेरल्यावर दुपारपर्यंत ते झाड झाले नाही म्हणून आपण जमीन उकरून बी काढून घेत नाही, तसंच आहे. आपण त्याला वेळ देतो, रुजायला आणि वाढायला संधी देतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही अवचेतन मनाला एखादी सूचना देता तेव्हा अनेकदा लगेच परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे त्या विचाराला मनात रुजण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जेव्हा संपत्तीचा विचार तुमच्या अवचेतन मनात खोलवर रुजतो तेव्हा तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी संपत्ती मिळू लागते. अध्याय 8. संपत्तीच्या राजमार्गावर कसे चालायचे. इथे एक सोपी टेक्निक सांगितली आहे जी तुमच्या आयुष्यातील संपत्ती अनेक पटींनी वाढवू शकते. एखाद्या शांत खोलीत जा, आरामदायक खुर्चीत बसा, शरीर सैल करा आणि दिवसातून अनेक वेळा हे वाक्य म्हणा. मला पैसा आवडतो, मी पैशावर प्रेम करतो, मी पैशाचा योग्य, सर्जनशील आणि शहाणपणाने वापर करतो. माझ्या आयुष्यात पैशांचा सतत प्रवाह आहे, मी आनंदी आहे, मी पैसा मुक्तपणे सोडतो आणि तो चमत्कारिक पद्धतीने अनेक पटींनी वाढून माझ्याकडे परत येतो. हे चांगले आहे, फारच चांगले आहे. प्रचंड प्रमाणात पैसा माझ्याकडे येत आहे. मी तो केवळ चांगल्या कामांसाठी वापरतो. मी आर्थिक आणि मानसिक समृद्धीसाठी कृतज्ञ आहे. लोक गरिबीत का आयुष्य घालवतात याचे खरे कारण म्हणजे त्यांची विचारसरणी. तुम्ही अनेक लोक पाहिले असतील जे महिन्याचा खर्च भागवण्यासाठी सतत संघर्ष करतात. ते नेहमी श्रीमंत आणि यशस्वी लोकांची टीका करतात. त्यांना वाटते की श्रीमंत लोक बेईमान असतात, लोकांचे रक्त शोषून पैसे कमावतात. एकीकडे तुम्हाला श्रीमंत व्हायचे असते, पण दुसरीकडे तुम्ही श्रीमंत लोकांचा आणि पैशाचा तिरस्कार करता. विश्वाचा नियम सांगतो की ज्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करता ती गोष्ट तुमच्यापासून दूर जाते. म्हणूनच अशा लोकांकडे कायम पैशाची कमतरता असते. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तीकडे पाहता तेव्हा असे म्हणा, मी श्रीमंत आणि यशस्वी लोकांना आशीर्वाद देतो. मी त्यांना माझे आदर्श मानतो. जर ते श्रीमंत होऊ शकतात तर मीही होऊ शकतो. जेव्हा तुम्ही श्रीमंत लोकांबद्दल चांगल्या भावना तुमच्या अवचेतन मनात ठेवता तेव्हा अवचेतन मन तुम्हाला अमाप संपत्ती देते. अध्याय 9. अवचेतन मन आणि वैवाहिक जीवन. जर तुम्ही स्त्री असाल आणि आदर्श पती आकर्षित करायचा असेल तर तुमच्या भावी पतीच्या गुणांची छबी अवचेतन मनात ठसवा. रात्री शांत बसून, डोळे बंद करून, शरीर पूर्णपणे शिथिल करा आणि अवचेतन मनाशी बोला. मी प्रामाणिक, निष्ठावान, शांत, आनंदी आणि समृद्ध पुरुषाला आकर्षित करत आहे. मी त्याच्या जीवनात शांती आणि आनंद वाढवू शकते. तो माझ्या मूल्यांवर प्रेम करतो आणि मी त्याच्या मूल्यांवर प्रेम करते. आम्ही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही. आमच्यात परस्पर प्रेम, स्वातंत्र्य आणि आधार आहे. आदर्श पत्नी आकर्षित करण्यासाठी असे जाहीर करा, मी अशा स्त्रीला आकर्षित करत आहे जिच्याशी माझे उत्तम जुळते. ती आध्यात्मिक, निष्ठावान, प्रामाणिक, शांत आणि आनंदी आहे. आम्ही एकमेकांकडे प्रबळ आकर्षण अनुभवतो. मी तिच्या आयुष्यात प्रेम, शांती आणि आनंद देऊ शकतो. मनात तुमच्या पत्नीची किंवा पतीची प्रतिमा तशीच ठेवा. आनंदी, निरोगी, प्रेमळ, शक्तिशाली आणि दयाळू. असे केल्यास तुमचे वैवाहिक जीवन स्वर्गासारखे होईल, शांततेने आणि समरसतेने भरलेले. अध्याय 10. मनाने कायम तरुण कसे राहावे. मी स्वतःला जितका तरुण समजतो तितकाच मी आहे. लेखक सांगतो की लंडनमधील एका भाषणानंतर एक 84 वर्षाचा सर्जन त्याला भेटायला आला. तो रोज ऑपरेशन करायचा, रुग्ण पाहायचा आणि वैद्यकीय लेख लिहायचा. त्याची वृत्ती अशी होती की तो स्वतःला जितका उपयुक्त आणि तरुण समजत होता तितकाच तो होता. काही लोक 30व्या वर्षीच म्हातारे होतात तर काही 80व्या वर्षीही तरुण राहतात. मन हेच सर्वात महत्त्वाचे आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ 90व्या वर्षीही सक्रिय होते. अनेक महान कलाकार, लेखक आणि वैज्ञानिक वृद्ध वयातही महान कार्य करत राहिले. माणूस तेच बनतो जे तो मनात ठामपणे मानतो. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहणे थांबवता तेव्हाच तुम्ही म्हातारे होता. कायम तरुण राहायचा एकच मार्ग आहे, स्वप्न पाहत राहा, कारण स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. या संपूर्ण पुस्तकाच्या सार एका ओळीत सांगायचा तर, माणूस आपल्या अवचेतन मनात जे विचार करतो तेच तो आयुष्यात बनतो.